Good afternoon, everyone. Our today's topic of lecture is on the chapter number second, that is the measurement of voltage and current. In that first topic is the PMMC instrument, that is the explain your working principle of permanent magnet moving coil, PMMC, permanent magnet moving coil instrument. Then main key point in this chapter is the firstly, what is mean by your permanent magnet moving coil instrument? After that, the working principle of that PMMC instrument. Then construction of PMMC instrument. Then how to work this PMMC instrument and some advantage, disadvantage regarding your PMMC instrument. Then this PMMC instrument works on these all the parameters. First one, PMMC instrument needs controlling torque. Secondly, PMMC instrument needs the damping torque for its working. It also required the eddy current. Then it also required the permanent magnet. Then moving coil, and it is also work on the Fleming right hand rule. And main is the deflection force. That means to work the PMMC instrument. PMMC instruमेंटला वर्किंग साठी हे जे सगळे पॅरामीटर इंडिकेट केलेले आहेत याच्यावरती त्याचं मेन वर्किंग प्रिन्सिपल डिपेंड आहे. दॅट मीन्स कंट्रोलिंग टॉर्क इज नीडेड टू कंट्रोल दी पॉइंटर. सपोज तुमचा पॉइंटर आहे, एक एक्झाम्पल सांगते कंट्रोलिंग टॉर्क. कंट्रोलिंग टॉर्क कंट्रोल्स दी मुवमेंट ऑफ और दी पोझिशन ऑफ युअर पॉइंटर. सपोज आपण एखाद्या ॲमीटरला 5 एम्पियरचा करंट प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतर पॉइंटर 0 पोझिशन पासून 5 एम्पियरची जी काही रिडिंग आहे तिथपर्यंत तो मूव्ह होणार. बट दॅट पॉइंटर ब्रिंग अगेन्स्ट टू इट्स ओरिजिनल पोझिशन, म्हणजे तो परत ज्यावेळेस आपण सप्लाय ऑफ करणार त्या कंडिशनला तो परत 0 वरती आला पाहिजे. तर ते कशा थ्रू पॉसिबल आहे? इट इज पॉसिबल थ्रू दी कंट्रोलिंग टॉर्क. And to provide the controlling torque, spring is situated in the your meter. जी काही तुमची स्प्रिंग्स असते ती स्प्रिंग तिथे बसवलेली असते आणि स्प्रिंग काय करणार, वर्क काय की मीटरने रिडिंग शो केल्यानंतर परत अगेन इज ओरिजिनल पोझिशन, म्हणजे 0 ला जर परत पॉइंटर अगेन बॅकला घ्यायचा असेल तर तो स्प्रिंगच्या थ्रू तो बॅकला घेतला जातो. दॅट मीन्स controlling torque is provided through the spring. Then damping torque is also needed. Damping means what? For example, मीटरला आपण सप्लाय दिलाय, पॉइंटर मूव्ह झालाय आणि सपोज 5 एम्पियरचा जो काही 5 आहे त्या डिजिट वरती तो पॉइंटर सेट होणार आहे. बट पर्टिक्युलर कंडिशन अशी येते कधी कधी तर तो पॉइंटर कंटिन्युअसली ऑसिलेट होत राहतो तिथे, म्हणजे तो स्टेडी पोझिशनला नसतो सप्लाय दिल्यानंतर. मग त्या पॉइंटरला स्टेडी पोझिशनला सेट करायचं असेल तर तिथे आपल्याला डॅम्पिंग टॉर्क रिक्वायर्ड आहे. डॅम्पिंग टॉर्क इज इसेन्शियल टू ऑप्टेन दी स्टेडी पोझिशन ऑफ पॉइंटर. पॉइंटरची जर स्टेडी पोझिशन करायची असेल, म्हणजे पॉइंटरचे ऑसिलेशन जर स्टॉप करायचे असतील तर तिथे आपल्याला डॅम्पिंग टॉर्क इसेन्शियल आहे. आणि डॅम्पिंग टॉर्क थ्रू हा कशा थ्रू प्रोव्हाइड केला जातो, मग त्याच्यासाठी एडी करंट डॅम्पिंग यूज केलं जातं, म्हणजे डॅम्पिंग चेंबर वगैरे युटिलाइज करून तिथे डॅम्पिंग टॉर्क हा डेव्हलप केला जातो. देन परमनंट मॅग्नेट. परमनंट मॅग्नेट कशासाठी लागतात की परमनंट मॅग्नेट थ्रू आपण मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करतो आणि मग त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जेव्हा तुमचा पॉइंटर किंवा तुमची कॉईल प्लेस होते त्यावेळेस तिथे पुढची ऍक्शन फर्दर, म्हणजे ते तुम्हाला मी ऍक्च्युअली कन्स्ट्रक्शन मध्ये सांगणार आहे. पण इथे परमनंट मॅग्नेटचा पर्पज काय आहे? टू प्रोड्यूस दी मॅग्नेटिक फील्ड. देन मुव्हिंग कॉईल. मुव्हिंग कॉईलचं मेन फंक्शन काय आहे तर तुमचे पॉइंटर हा मुव्हिंग कॉईलला अटॅच असतो आणि जशी तुमची मुव्हिंग कॉईल रोटेट होणार त्याच्या अकॉर्डिंगली पॉइंटर रोटेट होणार. देन फ्लेमिंग राईट हँड रूल. फ्लेमिंग राईट हँड रूलचा जो काही प्रिन्सिपल आहे त्यावरती आपलं पॉइंटरची मुवमेंट डिपेंडंट आहे. आणि डिफ्लेक्टिंग टॉर्क, म्हणजे जो काही फोर्स त्या पॉइंटर वरती एक्झर्ट होणार आहे तो कशा थ्रू प्रोड्यूस होतो? डिफ्लेक्टिंग टॉर्क, म्हणजे डिफ्लेक्शन होणार. कंट्रोलिंग टॉर्क, डॅम्पिंग टॉर्क आणि डिफ्लेक्टिंग टॉर्क. डिफ्लेक्टिंग टॉर्क इज
are essential to move the pointer. Controlling torque is essential to bring the pointer to its original position. And damping torque is essential to stop the oscillation of pointer. हे 3 टॉर्कचं फंक्शन समजलंय सगळ्यांना? What is the function of deflecting torque? What is the function of controlling? And what Yes, is the ma'am. function of damping? Clear, participants? Yes, ma'am. Okay, then tell me from your side, what is the function of deflecting torque? Ma'am, it gives the steady position. Deflection करतंय from one position to another position. म्हणजे काय? पॉइंटरला मूव्ह करायचं. To move the pointer, deflecting torque is needed. Then tell me the function of controlling torque. Function of controlling torque. To bring the pointer to its original position. कंट्रोल करायची आपल्याला त्याची पोझिशन. डिफ्लेक्शन झालंय पण त्यानंतर परत झिरोला पण तो आला पाहिजे पॉइंटर. मग त्यासाठी काय लागतो तुमचा? कंट्रोलिंग टॉर्क. आणि डॅम्पिंगचं काय आहे फंक्शन? Ma'am, it gives the steady position. Okay. To stop the oscillation or to give the steady position, damping torque is needed. ऑसिलेशन स्टॉप करायचं असेल तर डॅम्पिंग, झिरोला आणायचं असेल तर कंट्रोलिंग, आणि मुवमेंट फॉरवर्ड मुवमेंट जर करायची असेल तर त्याच्यासाठी डिफ्लेक्टिंग टॉर्क. क्लिअर ऑल ऑफ यू? Yes, ma'am. ओके. देन main 3 condition, essential condition in your controlling system, that is the deflection, controlling and damping. Clear? कंट्रोलिंग टॉर्क लागतो तुमचा, त्यानंतर डिफ्लेक्टिंग टॉर्क आणि नंतर तुमचे डॅम्पिंग. देन नेक्स्ट इज दी, या 3 सिस्टीमच्या अंडर हे टॉर्क डेव्हलप होणार आहे. डिफ्लेक्शन सिस्टीमच्या अंडर डिफ्लेक्टिंग टॉर्क, कंट्रोलिंग सिस्टीमच्या अंडर कंट्रोलिंग टॉर्क अँड डॅम्पिंग सिस्टीमच्या अंडर डॅम्पिंग टॉर्क. तिघांचे ऑलरेडी मी तुम्हाला फंक्शन सांगितले. क्लिअर? Yes, ma'am. ओके. देन actual working of PMMC instrument, permanent magnet moving coil. काय? परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइल, PMMC चा फुल फॉर्म. तर याचं वर्किंग प्रिन्सिपल आहे, हे 2 मॅग्नेट आहे बघा इथे, एन आणि एस पोल दाखवलेला आहे. दॅट मीन्स दीज आर दी मॅग्नेट, किंवा हे 2 मॅग्नेट घेतले. या 2 मॅग्नेटच्या मध्ये हा तुमचा मुव्हिंग कॉइल किंवा रोटेटिंग कॉइल. देन whenever this moving coil is placed in a magnetic field, ह्या परमनंट मॅग्नेट आहे एन आणि एस, ह्या दोघांच्या मध्ये काय, त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आहे. आणि त्या मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये आपण हा काय प्लेस केलेला आहे तुमचा, एक कॉइल प्लेस केलेली, आणि त्या कॉइल मधनं काय पास होतोय तुमचा, करंट पास होतोय. आणि हा ज्या वेळेस करंट पास होईल तर तिथे काहीतरी तुमचा डिफ्लेक्टिंग टॉर्क प्रोड्यूस होईल आणि त्याच्या अकॉर्डिंगली तिथे रिडिंग भेटणार आहे. देन आता ह्या ऍक्च्युअल फ्लेमिंग तुमचा लेफ्ट हँड रूल आहे, त्यावर तुमचं PMMC इन्स्ट्रुमेंटचं वर्किंग डिपेंड. एक सिंपल लक्षात ठेवायचं, व्हेनेवर दी करंट कॅरिंग कंडक्टर, तुम्हाला सगळ्यांना मी मागच्या वेळेस FW मध्ये पण सांगितलेलं होतं की तुमचा करंट कॅरिंग कंडक्टर जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केला तर त्यावरती फोर्स एक्झर्ट होतो. व्हेनेवर करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्स ए फोर्स. म्हणजे 2 हे तुमचे परमनंट मॅग्नेट आहे, हे बघा, या 2 मॅग्नेटच्या मध्ये हा तुमचा करंट कॅरिंग कंडक्टर, ही कॉइल म्हणजे काय, तुमचा करंट कॅरिंग कंडक्टर. आणि तो जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केला तर त्यावरती ऑब्विसली काय एक्झर्ट होतो, फोर्स एक्झर्ट होतो. मग तो कोणत्या पण डायरेक्शनला असतो, अपवर्ड किंवा इथे डाऊनवर्डला. तो फोर्स एक्झर्ट झालाय, तर त्या फोर्स एक्झर्ट होतोय म्हणजेच काय, तिथं होतंय की आपल्याला पॉइंटरला डिफ्लेक्ट करण्यासाठी जो फोर्स आहे तो त्या पॉइंटरवरती फोर्स झाला, आणि मग पॉइंटर आपल्याला रिडिंग शो करणार. म्हणजे जेवढ्या अमाऊंटचा तुम्हाला करंट मेजर करायचा आहे, आपण काय करणार आहे, परमनंट मॅग्नेट मध्ये कॉइल प्लेस केलेली आहे, त्यामध्ये
जेव्हा आपण करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस करू त्यावेळेस तिथे काहीतरी तुमचा फोर्स एक्झर्ट होईल आणि जेवढी व्हॅल्यू आपल्याला मेजर करायची तेवढाच फोर्स त्या कॉइलवरती प्रोड्यूस होणार आहे आणि त्यानंतर रिडिंग आपल्याला शो होणार आणि ते मेन त्याच्या कशावरती डिपेंड आहे फ्लेमिंग राईट हँड रूल वरती. फ्लेमिंग राईट हँड रूल मध्ये काय आहे की तुमचे जो काही थंब आहे तो तुमच्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन इंडिकेट करतो. त्यानंतर तुमचा जो काही मिडल फिंगर आहे तो करंटची डायरेक्शन शो करणार. ठीक आहे, हे समजलंय सगळ्यांना. वेन द करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्स ए फोर्स. हा मेन वर्किंग प्रिन्सिपल आहे तुमच्या पीएमएमसी इन्स्ट्रुमेंटचा. पीएमएमसी इन्स्ट्रुमेंट म्हणजे दोन परमनंट मॅग्नेट आहे त्याच्यामध्ये तुमचा करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस केलाय म्हणजे तुमची कॉईल आणि त्या कॉईलला तुमचा पॉइंटर अटॅच असतो. मग जेवढा फोर्स त्या कॉईल वरती प्रोड्यूस होईल त्याच्या अकॉर्डिंगली तुमचा पॉइंटर मूव्ह होईल आणि ते रिडिंग आपल्या मीटर वरती शो होणार आहे. क्लिअर, समजलं का सर्वांना? येस मॅम. ओके, हे बघा इथे कन्स्ट्रक्शन मध्ये आहे बघा. हा एन आणि एस हा काय तुमचा इथला परमनंट मॅग्नेट आहे. दिसतंय का सर्वांना क्लिअरली? येस मॅम. देन त्यात परमनंट मॅग्नेटच्या मध्ये ही तुमची कॉईल ठेवलेली, कॉईल ऑर फॉर्मर. हा काय तुमचा कॉईल. These are the permanent magnet. In between that permanent magnet, this one is the your coil. And to that coil, या कॉईलला हा काय अटॅच केलेला आहे तुमचा पॉइंटर. बघा दिसतंय पॉइंटर नाव इथे. तो पॉइंटर तुमचा ह्या कॉईलला इथे स्पिंडलला अटॅच. ठीक आहे, हा सेंटरचा पॉइंट काय असतो तुमचा स्पिंडल आणि त्या स्पिंडलला तुमचा हा पॉइंटर इथे अटॅच आहे. इन शॉर्ट काय आहे का जी तुमची मुव्हिंग कॉईल आहे त्या कॉईलला पॉइंटर अटॅच आहे टू दी स्पिंडल आणि ती कशाच्या इन बिटवीन प्लेस केलेली आहे ह्या परमनंट मॅग्नेटच्या इन बिटवीन प्लेस केलेली. क्लिअर, कन्स्ट्रक्शनला समजलं का काय काय केलेलं आहे? येस मॅम. ओके, देन आता इथे वन बाय वन आपण प्रत्येक याचा पार्टचा फंक्शन बघूया. इट कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर कोर कॉईल बाउंड ऑन ए अल्युमिनियम फ्रेम विच इज पिवटेड बिटवीन दी एअर गॅप. म्हणजे हे काय एक रेक्टँग्युलर कॉईल आहे त्या कॉईल वरती तुमची काय केलेलं आहे अल्युमिनियमची फ्रेम वाउंड केलेली आणि ती हा जो काही पिवट केली मीन्स काय स्पिंडलला सेंटरला अटॅच केलेलं आहे. देन देर इज अ टू परमनंट मॅग्नेट एन आणि एस पोल आहे परमनंट मॅग्नेट आहे. त्या परमनंट मॅग्नेटच्या इन बिटवीन तुमचा काय केलेला आहे इथे एक कॉईल किंवा कोर म्हणू आपण त्याला ती प्लेस केलेली. देन ऍट दी एंड इथे एंडला स्प्रिंग कनेक्ट केलेली. काय फंक्शन असेल या स्प्रिंगचं? व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट स्प्रिंग? जस्ट इतक्यात एक्सप्लेन केलंय. काय फंक्शन असेल स्प्रिंगचं बोला. टू प्रोव्हाइड दी कंट्रोलिंग टॉर्क. म्हणजे पॉइंटरने रिडिंग शो केली आहे पण परत त्याला झिरो पोझिशनला जर आणायचं असेल तर इथे स्प्रिंग दाखवलेली आहे बघा. त्या स्प्रिंग थ्रू आपण काय करणार आहे हा जो काही तुमचा पॉइंटर आहे तो झिरो पोझिशन येणार. ठीक आहे, समजते का पार्टिसिपंट्स? येस मॅम. इथे बघा इथं अनादर कन्स्ट्रक्शन आहे. हे इंटरनल आहे आणि ते इथे बघितलं तर आउटरली असं असणार आहे. हे दोन तुमचे परमनंट मॅग्नेट आहे. त्या परमनंट मॅग्नेटच्या मध्ये इथे तुमचा हा मुव्हिंग कॉईल प्लेस केलेली. ही काय तुमची मुव्हिंग कॉईल प्लेस केलेली आणि ज्या वेळेस आपण इथे याला सप्लाय देणार या करंट सप्लाय दिल्यानंतर ह्या दोन्ही मॅग्नेटिक फील्ड पोलच्या मध्ये परमनंट मॅग्नेटच्या मध्ये इथे मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आणि जेव्हा तुमचा करंट कॅरिंग कंडक्टर या मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस असेल त्यावेळेस हा जो पॉइंटर आहे
सेंटरचा बघा दिसतोय का, ह्या पॉइंटर वरती फोर्स एक्झर्ट होणार आणि अकॉर्डिंग टू दॅट पॉइंटर तुम्हाला इथे या स्केल वरती रिडिंग शो करणार. वर्किंग प्रिन्सिपल ऑफ PMMC इंस्ट्रुमेंट इज नथिंग बट व्हेनेवर ए करंट कॅरिंग कंडक्टर, इथे काय तुमची मुव्हिंग कॉइल प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड, मग मॅग्नेटिक फील्ड कोण क्रिएट करतंय, हे परमनंट मॅग्नेट. व्हेनेवर करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन ए मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्स ए फोर्स, मग तुमचा हा जो पॉइंटर आहे याच्यावरती फोर्स एक्झर्ट होणार, मग तो आपल्या इथं स्केल वरती रिडिंग शो करणार. क्लिअर पार्टिसिपंट, समजलंय का स्टुडंट्स? Yes, ma'am. ओके. देन डॅम्पिंग टॉर्क प्रोड्यूस करायचं असेल तर डॅम्पिंग सिस्टीम मध्ये काय तुमचा एडी करंट डॅम्पिंग थ्रू तुमचा डॅम्पिंग टॉर्क प्रोड्यूस होणार. म्हणजे एखाद्या पार्ट मधनं जर तुमचा मेटल पार्ट मधनं जर करंट पास झाला तर त्याला आपण एडी करंट म्हणतो. तो एडी करंट प्रोड्यूस करणार आणि त्याच्या थ्रू जी काही पॉइंटरचं ऑसिलेशन आहे ते काय करतो आपण स्टॉप करतो. दॅट मीन्स damping force is produced in the system by the movement of aluminum core in the magnetic field. या मेटल फ्रेम वरती तुमचा काय केलेलं आहे की अल्युमिनियमचा कोर इथे प्लेस केलेली आहे आणि त्याच्या थ्रू मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करून आपण एडी करंट प्रोड्यूस केलेला आहे. आणि तो एडी करंट कशासाठी इसेन्शियल आहे, टू डॅम्प द ऑसिलेशन ऑफ युअर पॉइंटर. पॉइंटरचे जे ऑसिलेशन आहे ते स्टॉप करायचं असेल तर ह्या फॉर्मॅट मध्ये काय करतो आपण डॅम्पिंग टॉर्क प्रोड्यूस करतो. देन आपला जो काही डॅम्पिंग टॉर्क आहे त्याचं एक इक्वेशन आहे, F इज इक्वल टू और F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू BIL. F काय आहे तुमचा डॅम्पिंग टॉर्क किंवा जो फोर्स प्रोड्यूस होतोय तो. त्यानंतर B काय इथे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, सगळ्यांना नोन आहे. B इज दी मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. I काय करंट फ्लोइंग थ्रू दी कंडक्टर और कॉइल अँड L इज दी लेंथ ऑफ कंडक्टर. म्हणजे एवढा फोर्स एक्झर्ट होणार आहे त्या पॉइंटर वरती त्याचं इक्वेशन काय आहे, F इज इक्वल टू BIL. आणि सपोज आपण जर प्रोपोर्शनॅलिटीचं साइन काढून टाकलं तर तिथं तुमचा N येतो. N म्हणजे काय तुमचा कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे, दॅट इज द नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉइल. ऍक्च्युअल इक्वेशन काय आहे हा MCQ तुम्हाला येऊ शकतो. दॅट इज दी फोर्स एक्झर्टेड ऑन दी कॉइल इज इक्वल टू, मग काय इक्वेशन येईल, F इज इक्वल टू NBIL. मग सांगा एक एक क्वांटिटी F काय इंडिकेट करतो तिथे, Force. फोर्स. Force. B काय B Magnetic flux density. Magnetic flux density. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. कॅपिटल I Current in Current. current. करंट. आणि L काय कॅपिटल L इज दी Length of Length of conductor coil. लेंथ ऑफ कंडक्टर. आणि जर आपण तिथे प्रोपोर्शनॅलिटीचा साइन काढून टाकला आणि कॅपिटल N घेतला तर काय येणार आहे तो कॅपिटल N इज दी turns in coil. नंबर ऑफ टर्न्स. तर हे तुमचं जे काही तुमचा फोर्स कॉइल वरती एक्झर्ट झालाय त्याचं इक्वेशन असणार. क्लिअर अप टू दिस? Yes, ma'am. देन देर इज सम ऍडव्हान्टेज ऑफ PMMC इन्स्ट्रुमेंट. आपल्याला आता MI इन्स्ट्रुमेंट दॅट इज द मुव्हिंग आयन इन्स्ट्रुमेंट पण स्टडी करायचे नेक्स्ट लेक्चरला आणि PMMC. तर त्या दोघांचे समवॉट ऍडव्हान्टेज आणि समवॉट डिसएडव्हान्टेज पण आहे. तर फर्स्टली जो काही तुमचा PMMC इन्स्ट्रुमेंट असतो दॅट PMMC इन्स्ट्रुमेंट त्याची जी स्केल असते ती युनिफॉर्म असते म्हणजे सगळीकडे. तुम्ही लॅबमध्ये ऑब्झर्व केलं असेल बघा कधी, काही इन्स्ट्रुमेंट असे असतात की ज्यांची इनिशियली जी काही स्केल असते ती अनइव्हन असते. म्हणजे आपण स्केलला जनरली कसं करतो 0, 1, 2, 3 किंवा मग 0, 5, 10, 15 ह्या फॉर्मॅटमध्ये तुमची स्केल पॉइंटर वरती म्हणजे जो काही मीटरची स्केल असते ती डिवायडेड असते. बट इन सम मीटर समवॉट काहीतरी स्टार्टिंगला 0, 1 आणि डायरेक्टली 5 ला आलेला असते तुमची रिडिंग मीटरची स्केल. तर ते
EMI इन्स्ट्रुमेंट मध्ये असतं. पण जो तुमचे PMMC इन्स्ट्रुमेंट असतात परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइलचे, त्यांची जी स्केल असते ती युनिफॉर्मली डिवायडेड असते. त्यामुळे जेवढा तुमचा करंट प्रोड्यूस होतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल काय आहे की डिफ्लेक्शन ऑफ द पॉइंटर. ॲज द स्केल इज युनिफॉर्म डिवायडेड, स्केल युनिफॉर्मली डिवायडेड आहे, मग त्यामुळे काय होईल, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिफ्लेक्शन ऑफ पॉइंटर. म्हणजे जी पण म्हणजे आपल्याला क्वांटिटी मेजर करायची त्याच्या प्रोपोर्शनॅलिटी मध्ये पॉइंटर काय करतो, रिडिंग शो करतो. नेक्स्ट ऍडव्हान्टेज इज दी, म्हणजे हे जे PMMC आणि EMI इन्स्ट्रुमेंट आहे यांची सेन्सिटिव्हिटी आणि अॅक्युरसी ही हाई असते ॲज कम्पेअर टू अदर इन्स्ट्रुमेंट. These instruments are highly sensitive and accurate. Then power consumption जे असतं ह्या PMMC इन्स्ट्रुमेंट मध्ये, these are very low. म्हणजे याच्यामध्ये जे तुमचं पॉवर कन्झम्पशन होणार आहे ते सगळ्यात कमी असणार आहे. देन टॉर्क टू वेट रेशो, म्हणजे जेवढा टॉर्क त्याच्या थ्रू प्रोड्यूस होणार आहे आणि जेवढं त्याचं वेट आहे त्या दोघांचा रेशो फाइंड आउट केला तर इट इज व्हेरी लो, हाय असणार आहे. The torque to weight ratio is high in case of your PMMC instrument. म्हणजे वेटच्या अकॉर्डिंगली जो तुमचा टॉर्क प्रोड्यूस होणार आहे तो हायर प्रोड्यूस होणार आहे. देन नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला काय आहे की काही टिपिकल इन्स्ट्रुमेंट असे असतात की ज्यांची रेंज कमी असते आणि आपल्याला हाय अमाऊंटची जर व्हॅल्यू त्या सेम मीटर थ्रू जर मेजर करायची असेल तर आपण त्याच्या सिरीज मध्ये किंवा पॅरलल मध्ये शंट आणि मल्टिप्लायर प्लेस करतो. म्हणजे शंट रेजिस्टन्स आणि सिरीज रेजिस्टन्स. आपण ऑलरेडी हे FWE मध्ये पण बघितले की शंट आणि सिरीज रेजिस्टन्स जर कनेक्ट केले तर त्याचा इफेक्ट काय होतो. तर तसे आपण शंट आणि मल्टिप्लायर हे दोन त्या मीटरला कनेक्ट करून डिफरंट व्हॅल्यू या मेजर करू शकतो थ्रू दी PMMC इन्स्ट्रुमेंट. म्हणजे तुमचं व्होल्ट मीटर आहे तर व्होल्ट मीटरला सपोज तुम्ही पॅरलल मध्ये एखादा रेजिस्टन्स कनेक्ट केला आणि त्याच्यात ते हेल्प घेऊन जर आपण हाय अमाऊंटचं व्होल्टेज जर मेजर केलं तर त्याला आपण काय म्हणतो, ॲज अ मल्टिप्लाय. तर त्या केस आपण PMMC आणि PMMCचे जे ॲमीटर व्होल्ट मीटर असतात त्याच्या थ्रू पॉसिबल आहे. दॅट मीन्स दिस PMMC instrument is utilized to measure the different values using the shunt and multiplier. So these are the some advantage of PMMC instrument. ठीक आहे, ऍडव्हान्टेज समजले सगळ्यांना? Yes, ma'am. ओके. आता याचे काही समवॉट डिसएडव्हान्टेज आहे. मोस्ट ऑफ टाइम तुम्हाला हा क्वेश्चन येतो पेपरला. PMMC instrument measure AC and DC, that is the both quantity AC or DC, or only measure the DC quantity or only measure the AC quantity or neither A or B, असा क्वेश्चन मोस्ट ऑफ टाइम विचारला जातो. तर तुम्ही इथे लक्षात ठेवायचं, PMMC इन्स्ट्रुमेंट इज सुटेबल फॉर DC मेजरमेंट ओनली. म्हणजे DC क्वांटिटी जर मेजर करायची असेल तरच आपण PMMC इन्स्ट्रुमेंट यूज करतो. म्हणजे DC ॲमीटर, DC व्होल्ट मीटर हेच आपण यूज करतो ॲज अ PMMC इन्स्ट्रुमेंट. AC क्वांटिटी आपण PMMC इन्स्ट्रुमेंट थ्रू मेजर करत नाही. क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. देन जी काही कॉस्ट आहे PMMC इन्स्ट्रुमेंटची ती हायर आहे. त्यानंतर तुमचं काय जी काही परमनंट मॅग्नेट त्या PMMC इन्स्ट्रुमेंट मध्ये युटिलाइज केलेल्या असतात त्याची जी काही स्ट्रेंथ आहे, म्हणजे त्याची जी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणू का, जसं आपण एजिंग होणार त्याच्या अकॉर्डिंगली त्याची जी काही स्ट्रेंथ आहे, म्हणजे तो परमनंट मॅग्नेट वीक होऊन जातो. त्याच्या थ्रू जेवढा सफिशियंट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस व्हायला पाहिजे तेवढं प्रोड्यूस होत नाही. म्हणजे जसं जसं तुमचे एजिंग होणार तशी तिची जी काही स्ट्रेंथ आहे ती कमी होणार. हा मेन डिसएडव्हान्टेज आहे परमनंट मॅग्नेटचा, की जे परमनंट मॅग्नेट मीटरमध्ये युटिलाइज केलेले असतात एजिंग झाल्यानंतर ते मीटर तेवढ्या अॅक्युरसीने आपल्याला रिडिंग शो करत नाही, बिकॉज ऑफ द स्ट्रेंथ ऑफ दॅट परमनंट मॅग्नेट गेट डिक्रीजेस अकॉर्डिंग टू एज. देन ज्याचं काही जे काही कन्स्ट्रक्शन आहे ते खूप डेलिकेटेड आहे आणि हँडलिंगला पण
केअरने, म्हणजे स्प्रिंगला थोडाफार जरी प्रॉब्लेम तयार झाला तर कंट्रोलिंग टॉर्क तिथे प्रोड्यूस होत नाही. आणि स्प्रिंग पण ज्या असतात त्या एकदम थिन असतात. फर्स्टला मी तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवला तर त्यावेळेस तिथे तुम्ही स्प्रिंग बघितलेला असेल. एकदम नॉर्मल आणि खूप थिन साईज मध्ये ती स्प्रिंग तिथे प्लेस केलेली असते. तर डेडिकेट कन्स्ट्रक्शन अँड सो इट इज टू बी हँडल विथ व्हेरी केअर. Then some error is arises in the PMMC instrument whenever it is utilized as a shunt. म्हणजे शंट ज्यावेळेस आपण एखादा रेजिस्टन्स पॅरलल मध्ये कनेक्ट करून रिडिंग मेजर करतो त्यावेळेस काही एरर पीएमएमसी इन्स्ट्रुमेंट मध्ये अराईज होतात. तर समजले का सगळ्यांना कन्स्ट्रक्शन, वर्किंग प्रिन्सिपल, ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज ऑफ पीएमएमसी इन्स्ट्रुमेंट? समजले का पार्टिसिपंट्स? Yes, ma'am. ओके. ही मेन डायग्राम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला किती नंबर ऑफ कॉम्पोनंट आहे. फर्स्ट वन, दिस टू आर दी, टेल मी फ्रॉम युअर साइड. मी जिथे पॉइंट कर्सर ठेवलाय ते काय आहे सांगा. दिस वन इज दी Permanent magnet. permanent magnet. This internal part is the जो स्क्वेअर इंटरनल रेक्टँग्युलर पार्ट आहे तो कसला पार्ट आहे? Ma'am, coil. कॉइल. दॅट इज दी मुव्हिंग कॉइल. आणि इनसाइड द मुव्हिंग कॉइल कोर वरती बाउंड केलेली. देन दिस सेंटर पार्ट, हा जो दिसताय हा कसला पार्ट आहे सेंटरचा? Ma'am, tinder. हा, स्पिंडल. व्हेरी गुड. आणि त्या स्पिंडल वरती हे काय अटॅच केलेलं आहे? Pointer. पॉइंटर. आणि पॉइंटर हा कशावरती आपल्याला रिडिंग शो करतो जनरली? Scale. काय पार्ट असेल? स्केल. स्केलवरती पॉइंटर मूव्ह होत राहतो. आणि ह्या पॉइंटरची मुवमेंट ऍडजस्ट करण्यासाठी इथे बॅलन्स वेट कनेक्टेड आहे. म्हणजे बॅलन्स वेट थ्रू पण आपण डॅम्पिंग टॉर्क प्रोव्हाइड करू शकतो. आणि हा पार्ट कसला आहे वरती कनेक्टेड आहे? हा होरिझॉन्टलचा स्प्रिंग. स्प्रिंगचा पर्पज काय आहे? Ma'am, to give a perfect. बोला. स्प्रिंग Ma'am, कशासाठी? original. हा, व्हेरी गुड. ओरिजिनल पोझिशनला जर आपल्याला पॉइंटरला ब्रिंग करायचं असेल, म्हणजे डायरेक्टली कंट्रोलिंग टॉर्क प्रोव्हाइड करायचं असेल तर स्प्रिंग युटिलाइज करतो. तुमचा आन्सर काय यायला पाहिजे? टू प्रोव्हाइड दी कंट्रोलिंग टॉर्क दिस स्प्रिंग इज युटिलाइज. क्लिअर? समजलंय सर्वांना? Yes, ma'am. ओके.